नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. वा 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 वा. तर आजचं वातावरण बघा, सगळ्यांचं कसं उत्साही आहे. तुकडवाडीत सुद्धा बघा ना किती हार्ट लागलेले आहेत सगळीकडे. गुलाबी वातावरण आहे आज सगळं, कारण आज प्रेमाचा दिवस आहे. व्हॅलेंटाईन डे आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या प्रेमाच्या दिवसाच्या. आता व्हॅलेंटाईन डे वरती प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. प्रेमाचा दिवस काय एकच असतो का, तो रोज करायचा असतो वगैरे वगैरे. माझं पण तसं वेगळं मत आहे की आपण फक्त एकच दिवस का प्रेम करायचं, आपण रोज केलं पाहिजे. पण कसं आहे, रोज रोज पुरणपोळी खाऊन काय उपयोग आहे? कधीतरी एकदाच खाण्यात मजा असते. तसं आहे, दिवस सुद्धा एकच पाहिजे ना प्रेम व्यक्त करण्याचा, बरोबर आहे का नाही? नाहीतर रोज रोज प्रेम व्यक्त करत बसलं तर रोज कोण कोण चपला खाणार? पण त्या एका दिवशी कसं असतं ना, बरेच प्लॅन असतात प्रत्येकाचे. प्रपोज करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. डिसेंट मुलं काय काय, मग ते छान ग्रीटिंग वगैरे आणतील, त्याच्यावरती तूच माझ्यासाठी सूर्य आहेस, तूच माझा चंद्र आहेस, तूच फलाना आहे फलाना आहे फलाना वगैरे वगैरे वगैरे. आणि मग तिला ते सगळं द्यायचं वगैरे, छान गिफ्ट वगैरे द्यायचं. हो म्हणली तर नशीब, नाही तर खर्च पाण्यात. काही लोकांचं कसं असतं, एवढं सगळं करतच बसत नाहीत. आपली गावठी पोरं नाक्यावरती उभे राहतात, आली की लगेच ए लवशिप देते का? ती नाही म्हणली, गेली सोडत, दुसरीला बोलतील. थोडक्यात काय, हार मानायची नाही. आता काय झालेलं असतं माहितीये का, या प्रेमाच्या दिवशी ना अजय अतुलच्या सीडीज घेऊन फिरत असतात पोरं. म्हणजे जाताना कसं असतं गाणं, याड लागलं याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग, नाही म्हणली की उसवलं गण गोत सार आधार कुणाचा नाही. अजय अतुलची सीडी आपली बरोबरच ठेवायची. आपल्याला कुठली लावायला लागतील गाणी काय सांगतात. आणि ते पण इतके हुशार, सगळी व्हरायटी करून ठेवलेली त्यांनी, जी पाहिजे ती वापरा. बरं, या दिवशी आपल्याला सल्ले देणारे खूप भेटत असतात. तुम्ही बघा सकाळी काय काय असतात, मस्त मस्त शर्ट बेट घाल, इन शर्ट कर आणि काय मित्र असतात बघा, हे बघ हे प्रेम बिम काय नसते, हे सगळे झूट आहे. आणि फक्त पोरीवर काय प्रेम करायचं? कुणी सांगितलं पोरीवर प्रेम करा? अरे निसर्गावरती प्रेम करा, प्राणी मात्रांवरती प्रेम करा, आई वडिलांवरती प्रेम करा. समजून घ्यायचं, याला 4 पोरी सकाळपासून नाही म्हणले, त्याशिवाय तो एवढा तत्वज्ञानी झालेलाच नाहीये. थोडक्यात काय आहे की माणसानं कधी ना कधी कुणावर तरी कुठे ना कुठे प्रेम केलेलंच असतं, भले ते व्यक्त असू द्यात किंवा अव्यक्त असू द्यात. पण आज तुकडवाडीमध्ये 3 अशा जोड्यांना मी आमंत्रित करणार आहे, ज्यांनी एकमेकांवर खूप प्रेम केलं आणि लग्नसुद्धा केलं. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पहिल्या जोडीचं, अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर. जोरदार टाळ्या. प्रेमाचा दिवस आहे आणि जवळपास डिटर्जंटची ऍड करतील असे कपडे घालून इतके फ्रेश आहेत, कारण ते फ्रेशच माणसं आहेत मंडळी. त्यांच्याकडे बघितलं तर आपल्याला फ्रेश वाटतं. पण तुम्ही जोडीनं पहिल्यांदा थुकरटवाडीमध्ये आलेला आहात, कसं वाटतं इकडे जोडी नाही येऊन? मी खूप एक्सायटेड आहे. एक तर मी खूप हसले की माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. हो. मी टिश्यू पेपर बरोबर घेऊन आली. ऐक, तो पण पांढरा. साधी गोष्ट आहे का? टिश्यू पेपर पांढरा साधी गोष्ट आहे का? त्यामुळे मी खूप हसायला सज्ज आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. स्वागत करतो आणि विनंती करतो, कृपया आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर आज ही जोडी आलेली आहे. आणि अभिजित, एक बघ साधर्म्य काय आहे, कोइन्सिडन्स काय आहे की महाराष्ट्राचा सुपरस्टार हा एक शो आला होता झी मराठीचा, त्यातून मी आलो, तू आलास. आता पुढची जी जोडी बोलावणार आहे त्यात सुद्धा आपलाच एक मित्र आहे जो महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये होता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चिन्मय उदगीरकर आणि गिरिजा उदगीरकर साठी. बघा, म्हणजे एंट्रीमध्येच प्रेम कळायला लागतात वेगवेगळ्या पद्धतीची. ही माणसं कशी आली माहिती का, आता थाप घालून आली, म्हणजे ठीक आहे तू ग्रेट आहेस तर मी पण ग्रेट आहे टाईप. हे बघितलं का तुम्ही? पहिले चिन्मय आला, मग तिने मुद्रा केला, बायको पुढे वागणं काय असतं बघा, आणि मग गिरिजा मॅडमची एंट्री झाली. हे असंच आहे का सध्या की कसं आहे ते ती सांगेल. हो असंच आहे, पण म्हणजे अगदीच तो जसं दाखवतो तसं नाहीये. अच्छा. इक्वॅलिटी आहे आमच्या घरी. अच्छा, म्हणजे तू चांगला अभिनेता आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. चिन्मय, खूप स्वागत आणि प्रेमाच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही. विनंती करतो, कृपया आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या, खूप गप्पा मारूया. चिन्मय,
तू येण्या अगोदर मी अभिजितला हे सांगत होतो की बघ ना कशी गंमत आहे, मी सुपरस्टार मधून तू सुपरस्टार मधून तू सुद्धा आता सुपरस्टार मधून. येस. तर आता आणखीन एक जी जोडी येणार आहे तो व्यक्ती सुद्धा सुपरस्टारच एक बाय प्रॉडक्ट आहे हो. आणि तो आपलाच मित्र आहे, संकर्षण कराडे आणि शलाका कराडे. मला सुरुवात करायची चिन्मय आणि गिरिजा तुमच्यापासून. तुमचाही प्रेमविवाह असणार अर्थातच, बरोबर आहे ना? येस. मग कसे भेटलात आणि कशी झाली ही लव्ह स्टोरी सुरू? कोल्हापुरात सिनेमाचं शूटिंग चाललं होतं. हो. वाजलाच पाहिजे नावाचा सिनेमा होता. खरंय. सिनेमा नाही वाजला पण याला खूप मोठं मन लागतं हे सांगण्यासाठी, खूप मोठं मन लागतं. आणि पण मग आमचं त्याच्यात लग्नच वाजलं. म्हणजे त्यांनी डिरेक्टली लग्नाचीच मागणी घातली लाईक म्हणजे आणि डायरेक्ट होतं की बघ प्रेम बीम होत राहतं, आपण पहिले लग्न करू. अच्छा, एवढं? इतकं सगळं स्ट्रेट फॉरवर्ड होतं सगळं. तू जवळपास 25 पोरींवर प्रेम केल्यानंतर आता तुझ्या होत आता येणार आहे अभिजित तुझ्याकडे. तुमची लव्ह स्टोरी ऐकायची, कसे भेटलात? आम्ही खरं तर मित्र होतो. आज अभिजितची मी ही लव्ह स्टोरी ऐकणार. ही माहिती आहे तो, ही love story. आम्ही नाशिकमध्ये असताना वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये होतो. सुखदा खूप उत्तम कथक आणि साल्सा डान्सर आणि टीचर आहे. वा. ऍक्च्युली मी तिच्यासाठी मुलं बघत होतो हा? लग्नासाठी. हो. कारण हो आमच्यामध्ये कारण आधी फक्त मैत्री होती, आमच्यामध्ये अजिबात प्रेमाचं. जवळजवळ शाहरुख खानचा रोल करतो तू. हे खरंच तितकंच फिल्मी आहे. एका पॉइंटला मला असं उगीच वाटायला लागलं की आपण हिला इतक्या स्थळांसाठी सुचवतोय किंवा शोधतोय, आपण का नाही विचार करत होतो. माझी प्रियाला तेव्हा हो. चालू होती हो. आणि तेव्हा आई, आजही आई त्याचा आता अगदीच उलट रोल असला तरी आजही आई तितक्याच प्रेमाने त्याचा दर एपिसोड बघते वगैरे. वा. म्हणजे हो, हो. आदर्श जावई वगैरे अशी जी हे तर होती ना, तेव्हा तिचं ठरलं होतं की जावई असावा तर असा. असं करून ती आमची प्रेमकथा सुरू झाली अँड वी गॉट मॅरिड. वा वा. आता कसं आहे, आमच्या तुकडवाडीमध्ये एक गार्डन आहे, तर तिकडे 3 सेलिब्रिटी गेलेले आहेत आणि त्या 3 सेलिब्रिटींना फेसबुकवरून चॅट करून एका त्यांच्या फॅननी भेटायला बोलवलं, एका मुलीनं. बघायचंय मग आता ह्या 3 मुली वेगळ्या आहेत का ती एकच आहे, मग ती नक्की कुणाला भेटणार आहे. तर आता आपण आलेलो आहोत झिंगाट गार्डन मध्ये. सुरुवातीला भेटूयात चिन्मय उदगीरकरला. हॅलो हॅलो. हा मी पोचलो इकडे गार्डन मध्ये. हो नाही मागच्या गेटने आलो. ओके, मी पोचतेच आहे. हो ये लवकर. बाय. हॅलो चंपाकळी. अगं मी इथं पोचायला लागलो आता. हां हॅलो. हॅलो माय चिकटकट. हॅलो, आवाज येतो तुला तुला? अगं मी इथं पोचलो चंपाकळी. ऐक ना. हॅलो. हॅलो. हा, तू कुठल्या गेटने आलायस? हा, कुठल्या गेटने आलायस? माय चिकटकट. कुठलं होतं गेट माहित नाही, कुठलं होतं माहित नाही गेट. डायरेक्ट घुसलो आत थेट. खूप झालाय लेट, आता डायरेक्ट तू मला भेट. माय चिकेट केट. हे कट अगं तुला नाही म्हटलं फोन कट. हॅलो माय चिकटकट. परत जर मायशी बोललीस ना असं तर कान पाड फोडी. तुला नाही इथे काय लोक ओळखायला लागले मला वाटलंच नव्हतं इथं लोक ओळखतील म्हणून, पण ओळखतायत ते. हा ठीक आहे, मी लवकर येऊन पोचते. जा, नाही तर सेलिब्रिटी असल्याचा लय तोटा होतो. ओके हा ये चंपाकडीला भेटायचं. वा पुतळा आहे का माणूस आहे? मायला चिन्या तू. मायची कटकट. तू कस काय इकडे येडे? अरे मी जरा वर्कआउट करायला आलो होतो. अभिनयावर? नाही बॉडीवर वर्कआउट करायला आलो होतो. तू कशाला आला होतास? मी हे जिम. हे असं
सॉरी हे विम झालं, हे योगा झालं ना. हा योगासाठी आलतो. माहिती कटकट इकडे फ्रेश हवा बिवा म्हणून आलो, बाकी काय नाही आपलं. हॅलो चिंचपोकळी. चिंचपोकळी नाही रे, चंपाकळी. हा तेच ते. मी पोचले बरं का इथं. हा ये लवकर. मी पोचते. हा ये ये. Bye. हा बाय बाय. वाटले असे लोक इथं आले, वाट लागल मला ओळखलं तर. मायची कटकट आब्या. अरे आईला तू इथं कस काय मायची कटकट. मी आलो. तुम्ही बसणारच आहे व्हय? हा. अच्छा मी म्हटलं तुम्ही बिझी माणसं, तुम्ही किती वेळ बसणार. मायची कटकट खूप ह्याच्या त्रास मा- देतात रे माझे फॅन मला. अच्छा नाही तो माझा होता बहुतेक. मायची कटकट हे तर दोघं इथंच बसले. आता कसं भेटू चंपाकळीला. ही दोघंही सांगतील ना बायकोला डायरेक्ट जाऊन शलाकाला. काही सांगू शकत नाही मला. कसंही भेटू मी. अरे कधी जाणार यार, कळत नाही. प्रेम असे उफळले. आईला काहीतरी आयडिया करायलाच पाहिजे यार. चला मग निघतो. चला. बाय चला, बाय. बाय, हे चला. भेटत राहा यार, आब्या तू यार. हा, तू भेटत नाही. चला, नंबर भेटू. तोच आहे का बदलला. सेम. रेंज नाही. बाय बाय. चला बाय बाय बाय. बाय बाय. गेले वाटतं. जबरदस्त एअर फ्रेश हवा. हा इथंच व्यायाम केला पाहिजे. थोडं जॉगिंग करूया. ही बघ jogging काय करायला लागले. मायची कटकट इथे jogging. पंख कापलेलं पाखरू कसं असतं तसं. मायची थोडस कटकट. योगा करून घे. सर्पासन. मायची कटकट मराल ना. उठा. ही पाय खेळी बसली, दात खेळी सारखी. अरे कोण आहेस तू? ओळखलं मला? अरे ओळखलं. कोण तू? म्हणजे अभिजित. अरे ओळखलं ना बाबा, ओळखलं. बघतो ना सिरियल मध्ये, खुलत कळी कल्याणामध्ये. अरे बाबा, शिवची भूमिका जबरदस्त करतो हा माणूस. पण चांगली मराठी बोलायला शिकलास थोड्या दिवसात. हा? जबरदस्त. अरे तुम्ही कोण हो? चिन्मय. जबरदस्त सर. मी तुम्हाला खूप पाहिलं एकापेक्षा एक मध्ये. कसला डान्स मध्ये एकापेक्षा जबरदस्त सर. नाही खतरनाक सर. एक मिनिट थांबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, कळलं का? म्हणजे एकापेक्षा एक मध्ये मी नव्हतो. डान्स आणि माझा काही संबंध नाहीये तसा. सर असं बोलू नका. मी स्वतः ऐकलंय माझ्या कानानं. असं म्हणायचे की पुढचा परफॉर्मन्स आहे भार्गवी चिन्मय यांचा. ती चिरमुले. तुम्हाला 3 मुले. अयो! अरे दादा. अरे बाबा. जबरदस्त महाराज. अरे केवढा मामा माराल का काय. तुझा डायलॉग तर केवढा फेमस आहे बाबा. चालतंय की. नाही फेमस डायलॉग आमच्याकडे सगळे म्हणतात. चालतंय की. अरे खुलता कळी खुले ना मधनं राणा. चला जॉगिंग करतो. आता किती वेळ जॉगिंग करणार आहे अजून. हे आता पुढची 40 वर्ष करीन म्हणतोय. काय फॅन्स असतात यार. चचलंय म्हातार. चंपाकळी कधी येणार. हे असताना भेटतं पण नाही येणार यार. हाय.
मीच आहे. चिन्मय नांदा सौख्य बरे. इट्स ओके, अमेझिंग या. इट्स ओके. आम्ही काही इकडे काय हॅलो, हाय. हाय. हे गेले की तुला भेटतो मी, ठीक आहे? टाइम ते ना यंग पोरी बघत नाहीत खवय ना त्याच्यामुळे मी फार घराघरात ए तू गुरु ना. हाय. आपण सेल्फी घेऊया एक. नॉट वाय. या. नॉट वाय. अजून एक अजून एक. सेल्फी काढतो रे. सेल्फी काय इकडे हा? मागच्या वेळेला 2 पोरं पडले मागे सेल्फी काढता काढता. हा काय चालू धंदे रे तुमच्या? व्हॅलेंटाईन डेला आमच्या डोक्याला ताप तुमच्या. ऐका ना साहेब, हा आम्ही होतो. अरे आम्ही तुम्ही आहे म्हणून तुम्हाला बोलवलं मी इकडे. ए काय नाकात काय केलं तुझ्या? हे करायला लागलं योगा 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 काय चालू आहे? खवय काय खवय? काय नाव काय तुझं? हा काय संकर्षण कराडे. काय संकर्षण कराडे. एवढे कठीण नाव ठेवत जाऊ नका आम्हाला. डायरेक्ट द्यायला त्रास होतो. ऐकून घ्या मामा. मामा काय हे काका हा? माझा कार्यक्रम येतो झी मराठीवरती. माझा कार्यक्रम असतो दुपारी. मी असं जेवणाचा माझा कार्यक्रम. आणि आता एक नवीन कार्यक्रम सुरू झालाय, खुलता कळी खुले ना. त्याच्यामध्ये कॉमेडी आहे आहे का? मी. हा कॉमेडी करतं का? मी प्रोग्राम कॉमेडी आहे का तू? नाही अत्यंत सिरियस असा आपण करत मग असतो. काय फायदा आहे? कॉमेडी असतं सोडला असता तुला. मला comedy आवडतं. सर मी चिन्मय, मी कॉमेडी करतो सर. आमच्या दोघांच्या सिरियल कॉमेडी. कॉमेडी करता? हा, सर. जबरदस्त ना? एकदम. वा वा वा. मग तुम्ही आज रात्रभर जेलमध्ये चला, मस्त कॉमेडी ऐकू तुमची. चला. चला, चला. तुम्ही ओळखलं नाहीये, मी नील आहे. मग काय अंगाला लावू? नीळ नाही, हा नील. अहो ते सिरियल मधलं नाव आहे माझं, नील. तुम्ही विचारा ना, फोन करून विचारा, कोणीही ओळखेल मला. मला आजीला जाम शोक आहे आमची. सगळी जिरलं बघताय. काय नाव काय तुझं रे? चिन्मय उदगीकर. हा ते चिमण्या उडायला भुर. चिन्मय चिमणाय सांगा ना, समजावून सांगा. चिन्मय शिकवा जरा. शिकवा चिन्मय काय शिकवा? 3रा वर्ग शिकलेली आहे. हा तुमच्या नावानं ऐकून हार्ट अटॅक आला म्हणजे एवढे कठीण नाव कुठून आणतात? ना, मी बघ. तुला नाही बोलतायत, शांत राहील. अजय, तुला बोलते. तुझं नाव काय? साहेब गुरु. आडनाव काय? वार. माझ्याविषयी विचारा ना आजीला. काय नाव तुझं रे? गुरु गुरु. गुरु गुरु म्हणजे गुरु. काय सांगते आज? अरे प्याद आहे आमच्या आजीला. अरे वा गुरु. हा नाही करतो बरोबर. आयला आजी म्हणली बाकी सगळ्यांना सोडा पण त्याला सोडू नका. राधिका नावाची बायको आहे, तिला त्रास देतो, त्या शनायाच्या माग लागतो, पोरीला त्रास देतो. खोट राहत ते. खोटं राहतं ना ते खोटं सगळं. राहतं सिरियल सगळं. मध्ये. सिरियल मधलं राहतं ते. मग काय एवढा आकात करता खोट राहत? चला पटकन माझ्यावर. आम्ही काम करतो सर. मनाच्या अशा नाही हे बाय इतकं काय करत असेल तर लगेच आता त्या बघा. तुम्ही आता जे मराठी 4 वेळा बोलली म्हणून तुम्हाला सोडतो. हा हे फालतू धंदे असे करू नका. नाही, सर, सार्वजनिक गार्डन आहे हे. हा हा सर तुम्ही मला भेटला वाटला आनंद. चला तुम्ही चला. नाही, नाही. चंपाकळी तर हीच वाटायला लागली मला तर. हीच काय खरं जरा वर्कआउट करून या तुम्ही. पाहतात. मेसेज चिन्मय सेंड. माझ्यासाठी चॉकलेट घेऊन ये. अरे चॉकलेट खायचं यार हिला. आलंच. मेसेज अभिजित सेंड. माझ्यासाठी गुलाब घेऊन ये. रेंज. संकर्षण सेंड. येस तुमचा बॅलन्स लो आहे.
मी संकर्षण म्हणजे मी तुमच्याशी बोलणारच होतो पण हे दोघे माझे मित्र मला भेटले मीच अचानक. चंपाकळी. हा म्हणजे आपण जे फेसबुकवर फार वेगळे दिसता नाही तुम्ही म्हणजे असं. केवढ्याला दिले मोर? मोर विकताय ना तुम्ही? गुरुमुरे हे बघ बाळा नको आहेत ते तुझे मोर आता तू जा. मोर द्या ना काय मोर हे ते मोर द्या चालेल घ्या ना समोर. बस मी ते ह्याला मारणार. ही पण एकदा कुरमुऱ्याला असंच नाही म्हणाली होती. हिला याच जागेवर कापून मारून टाकली खलास. मी नाही म्हणाली होती याच जागेवरती तू कापून हिला टाकली खलास म्हणजे ही मेलेली. अरे हा झोपला कुठेही झोपतो. हॅलो हाय. हे तुझ्यासाठी आणलं होतं काय घे. मला नको चॉकलेट. तूच म्हणालीस ना चॉकलेट हवंय म्हणून मेसेज केला होतास. हो पण अख्खं चॉकलेट माझ्या दातात अडकतं. अख्खं चॉकलेट कसं खातात जातं तरी का तोंडात. चिंच पोकळी चिंचपोकळी नाही रे, चंपाकळी. एक्स्ट्रा ऑर्डिनरी सॉरी. माझ्यासाठी थँक्स. एवढा काय घाबरतोस गुरु? दे बघू तुझा हात. दे रे. आणि दुसरा. माझा हात माझा हात माझा हात माझा हात कुठे आहे? माझा हात कुठे आहे? काय माझा हात. हा काय? मला ते याच्यात मध्ये असं कसं वाटलं? कसं असं हात वाटलं? ठेवला तर म्हटलं एक हात दिला एक माझा हात माझा हात कुठे? माझा असं काय करतो? एवढा काय घाबरतो? माझ्याजवळ बस. काय नाही होणार. मी काय नाही करणार तुला. आणि मंजलिका. मी डोंबिवलिका. जोक करायचा. गेले गेले गेली गेली. बघा बघा काय राहिलंय ठेवलंय बघा पटकन. अरे वा मला गाडीत चाबी सापडली. गाडीची चावी अभिजितची आहे वाटते बहुतेक. कशी काय? तिच्यावर खलबत्त्याचं कुठलं चित्र आहे. मी कुठे माझ्या नवऱ्याची बायको. वा वा वा. आणि हा फोन हा हा चिन्मयचा आहे वाटतं. कशावरून
अरे बायकोचा फोटो आहे स्क्रीन सेव्हर वर. वाजलंच पाहिजे का नाही? मला पाकिट सापडलंय. कोणाचं? संकर्षणचं आहे बहुतेक. कशावरून? 2 भज्या आहेत आतमध्ये. त्याचंच असेल. चला. मामा आता कोणाकडे? आता आता रानादा. चालतंय की. आता येणार आहे संकर्षणकडे आणि शलाका वहिनी तुमच्याकडे. तुमची लव्ह स्टोरी इंटरेस्टिंग असणार कारण कवी मनाचा माणूस. आमचं लग्न होऊन 2.5 वर्ष झाली. आमचं लग्न अरेंज मॅरेज आहे. आणि पण लग्न ठरलं कसं याची गंमत खूप भारी आहे. ती नागपूरची आहे. आपले भारत गणेशपुरे अगदी विदर्भ कन्या आहे ती. तर तिच्या घरी मी गेलो आणि घरी गेल्यानंतर एक कांदे पोह्याची डिश आली छान. चमचा एक खाल्ल्यानंतर त्याच्यावर कोणीतरी तर्री वाढली. अरे बापरे. त्या तर्रीसह जेव्हा घास घेतला तेव्हा मला गरगरायला लागला अक्षरशः. आणि मला कळच ना कोणती पोरगी आणि कोणती पोरीची आई आहे. मग असं झाल्यानंतर एका फळाची गोड फोड एका माणसाने मला आणून दिली. ती फोड खाल्ल्यानंतर माझं जरा भानावर आलं. तेव्हा मला कळलं की पोहे देणारी बायको होती, तर्री घालणाऱ्या सासूबाई होत्या आणि ज्यांनी फळ दिलं ते सासरे होते. असं मग पिक्चर क्लिअर झालं. खूप छान ती माझ्या घरात माझ्या पद्धतीने माझ्या घरच्यांच्या पद्धतीने इतकी छान सरावली आता की एक क्षण तिच्याशिवाय किंवा तिच्या विचारांशिवाय एवढं प्रेमात मी आता तिच्या 100% आहे. असं आमचं एकंदरीत अरेंज्ड मॅरेज आहे. वा वा. मला पहिले विश्वास बसला नाही. असं ड्रीम सारखं काहीतरी वाटत होतं कारण त्याला फक्त टीव्हीवर बघितलं होतं मी. पण नंतर हळूहळू ते खरंच आहे आणि अरेंज मॅरेज असल्यामुळे सगळं आईबाबांनी ठरवलं आणि झालं लग्न. नाही आणि भीतीही वाटली असेल ना की बाबा आलाय हा खवय्येवाला आपल्या घरी आलाय मला बघायला. आपण द्यायचे पोहे चहा आणि सगळं झाल्यावरती म्हणायचं वहिनी छान वाटलं हे तुम्हाला गिफ्ट छान झाले होते आणि तुम्हाला मी यावेळेस एक वेगळं प्रिपरेशन केलंय. संकर्षणसाठी सरप्राईज म्हणता येईल कारण तो नेहमी कविता करतो काहीतरी लिहितो. आज मी त्याच्यावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. वा 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 वा. कधीतरी याला फक्त टीव्हीवर बघितलं होतं. ह्याचं नाव संकर्षण फक्त एवढंच मला माहिती होतं. पहिल्या फोनमध्ये मी मात्र खूप गोंधळले होते. तो म्हणायचा अगं काहीतरी बोल कधीपासून मीच बडबडतोय. मी म्हणायचे सॉरी मला काही सुचत नाही आहे. लग्नानंतर हळूहळू एकमेकांना समजू लागलो. नवरा बायको असलो तरी घट्ट मित्र झालो. कम्फर्ट झोन म्हणजे काय हे त्यानेच मला दाखवलं. तो म्हणायचा चल शलाका मी तुला स्वयंपाकात मदत करतो. मी म्हणायचे अरे तुझं तिथे असणंसुद्धा माझ्यासाठी आधार आहे. आता आमच्या एका मध्ये सुद्धा आमचा मूड कळतो. मी गप्प असले तरी तो माझी लगेच कळी खुलवतो. मनात काय आहे आता आम्ही पटकन ओळखतो कारण ते सांगायला आता आम्हाला बोलायची गरज पडत नाही. आजपर्यंत एवढी सलग वाक्यशलाका माझ्याशी कधीच बोलली नव्हती आणि आज तिने अख्खा म्हणजे निबंधच वाचलाय. हे मला फारच आज मोठं कविता होती ती. तू निबंध म्हणतोस आता सगळ्यांच्या समोर मला सांगायचंय तिचा मुद्दा मांडायचा आता. हा सगळ्यांवरती कविता करतो. तिच्यावरती अजून एकही कविता केलेली खरंच नाही केली त्यांनी अजूनही नाही. आज पहिल्यांदा या इथे यायचं म्हणून आज पहिल्यांदा मी शलाकावरती काहीतरी लिहून आणलंय. तर ते म्हणजे तिलाही अजून माहित नाही मी नेमकं काय लिहिलंय पण मला खात्री होती की इथे आल्यानंतर ठीक आहे तू म्हणते ऑडियन्स मधून पत्र येतील हे आम्हाला ऐकवलेलं आहे. या एपिसोड तर ते अगदीच ताजं असल्यामुळे मीही शक्य आधार घेईन. कुठून कसं देव जाणे अनुरूप स्थळ आलं. विदर्भ कन्येचं मराठवाड्याच्या या पोराशी लगीन झालं. मी बोलका ती अबोल अशी आमची एकही सवय जुळत नाही. छोट्या गोष्टीवरून कोमेजणारी तिची खुलता कळी खुलत नाही. बरं कोमे जायला कळी तिची कारणही काही लागत नाही. बिचारी बायको माझ्याकडे वेळेशिवाय काही मागत नाही. पण एकदा हसली की हसू तिचं पानावरचं दव आहे. आई शपथ हाताला तिच्या अमृता समान चव आहे. वा वा वा. पण खरं सांगतो तू माझी आहेस अजून काय हवं. खूप प्रेम आणि आशीर्वाद तुला अखंड सौभाग्यवती भव. क्या बात आहे. वा वा. एक थोडीशी परीक्षा आम्ही घेणार आहोत की तुम्ही एकमेकांना किती ओळखता. तुमच्या ज्या बायका आहेत त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तर घेतली आहेत ऑलरेडी. अच्छा. आता बघायचं आहे की तेच प्रश्न तुम्हाला जेव्हा विचारले जातील नवऱ्यांना तेव्हा त्याची उत्तरं किती जुळतात. 5-5 प्रश्न आहेत.
5 पैकी मार्क. बघूयात कुठली जोडी आज जिंकणार आहे. तर सुरुवात करतो खांडकेकर, चला तुमच्यापासूनच. ओके. बायकोचा आवडता रंग कोणता? मोरपंखी. ये चुकलेलं आहे. तिनं असं लिहिलेलं आहे, तसे सगळेच आवडतात हां. कपड्यांमध्ये, पण व्हाईट असं एक वेगळं उत्तर लिहून दिलेलं आहे. व्हाईट हा आवडताय. बरं, म्हणून मी ओव्हरऑल तिला हे बघ, आणि फारच जवळ आहेत ना व्हाईट आणि मोरपंखी, त्यामुळे तुला वाटलं मोर पीस आवडतं मग मोरपंखी तिला झालं आता तिला तरी पटलंय का ते? तीच म्हणते, मोर पीस आवडते, याचा अर्थ मोरपंखी नाही. मान्य चला चुकलं. हा, कोंबडी आवडते, कोंबडीची पिसं थोडीच आवडतात माणसाला. तर एक तर गेलाय. तिची नावडती सवय, तुला न आवडणारी एक सवय तिची. कपड्यांच्या घड्या न घालणे किंवा नाही, एकच सांगायची. म्हणजे हेही ती करत नाही. तू सांग, 4 ऑप्शन दिले तरी चालतील मला. मी त्यातला एक निवडतो. सगळंच बाहेर येईल. उलट खेळू आपण. सगळंच बाहेर येईल त्याने. हा, वेळ संपलेली आहे आणि नावडती सवय आहे ओव्हर थिंकिंग, ओव्हर सेन्सिटिव्ह. मला वाटलं असं तुम्ही फार वस्तूंच्या स्वरूपात हे करताय. बरोबर. हा. म्हणजे हे तर आहेच. ठीक आहे, वस्तूंच्या all the best. स्वरूपात. गेलं बक्षीस गेलं 2, आता अजूनही 3 संधी आहेत. चला, तिच्या जवळच्या मैत्रिणीचं नाव. एक बॉनी किंवा शलाका आणि दुसरं सायली. वा, हे बरोबर आहे. हे बरोबर उत्तर, हे खरंच बरोबर आहे. आवडतं रोमॅन्टिक गाणं तिचं. आज तुला काय झालंय? चिडलीच आता, आज तुला काय झालंय? रोमॅन्टिक गाणं मराठी म्हणजे असं. मराठी नाही, मी म्हंटल ना कुठलंही. अच्छा, मग खुलता कळी खुलेनाचं टायटल सॉन्ग तिला खूप आवडतं. ते हो, खूप बरोबर रोमॅन्टिक. आहे, हो. ये चुकला आता काय, जा घरी आता. बघ काय. ती चिडली, हो, बरोबर आहे. तिनं दिलेलं आहे. चूक तुझी नाहीये. तू काय शोधणार आहे उत्तर मला सांग. आवडतं रोमॅन्टिक सॉन्ग म्हणजे जुनी गाणी सगळी, ओल्ड सॉंग्स. जरी मी विचारलं ना मी तुझ्या बाजूने आता, ह्या उत्तरासाठी मी तुझ्याच बाजूने आता. मी पण हे सांगितलं की हे मराठी शक्यच असं नाही तू उत्तर देणं. कसं शक्य? कुठला नवरा देणार आहे उत्तर? आज नव्याने ओळख होती हा. बायकोची. हा, आता पुढचा प्रश्न फार महत्वाचा आहे. तिचं पहिलं प्रेम. हा खरंच प्रश्न होता. हो, उत्तर पण आहे. आश्चर्य आहे की उत्तर आहे. एकतर मीच. झालं की उत्तर झालं आता. एक तर कसे 2-2 नाही, एकच असणार. नाही रे. आणि श्रीकृष्ण. सोपं होतं यार. पहिलं प्रेम, नृत्य. कळलं ना माझी का उत्तर चुकली होती. हो. तुझ्यामुळे थोडक्यात. असो, पण एक उत्तर त्यांनी बरोबर दिलं. एक स्कोर झाला 1. आता मी येणार आहे या जोडीकडे, चिन्मय उदगीरकर आणि गिरिजा. कुणाच्या हातचं जेवण जास्त आवडतं तुला, आई की बायको? आई. पहिलंच सिक्सर मारला बघ. बरोबर आहे. काय कॉन्फिडन्स आहे. ती कशाला जास्त घाबरते? सरपटणाऱ्या प्राण्यांना. म्हणजे कोण? साप, नाग. म्हणजे कोण? माणसी सर. हा, म्हणजे काय काय माणसं 7 नंतर सरपटतात, त्याचं काय करायचं आपण? त्याचं काय? हे पण ती साप, नाग अशा सरपटणाऱ्या प्राण्यांना जास्त घाबरते. बरोबर आहे उत्तर, बरोबर दिलेलं. नेहमीचा भांडणाचा टॉपिक काय असतो? कुठल्या मुद्द्यावरून ती जास्त भांडते तुझ्याशी? तो एक मुद्दा पाहिजे मग. माझी जागरण. नाही, हे चुकलेलं आहे. तिचं असं म्हणणं आहे, तो मुद्दा आहे, मला पुरेसा वेळच देत नाही हा माणूस. कॉमन उत्तर आहे म्हणजे तसं. हा, साधारण सगळ्यांनाच साधारण लागू होतं ते. करेक्ट आहे. चला, एक चुकलंय. पुढचं. तिची आवडती जागा किंवा आवडतं ठिकाण. इंग्लंड. बरोबर आहे. ही साधारण दिसते पण इंग्लंडची. एक स्पॅनिश इंटरनॅशनल एक्झाम जी ती आता देणार आहे. डेल अँड डाल. हा, डेल अँड डाल. त्याचं नाव काय? डेल अँड डाल. बरोबर आहे. हां, डेले एक्झाम, डेल अँड डाल्फ असं म्हणतात त्याला, पण ती फॉर्ममध्ये नेहमी डेले असं लिहिलेलं. जिंकलोय. क्या बात, वा वा. ते एक्झाम फारच खतरनाक ना. काही डेले टाकले तर चालेल. डेलेच एक्झाम.
पहिल्या ह्यांनी तर जवळजवळ 5 पैकी 4 बरोबर दिले. जोरदार टाळ्या चिन्मय उदगीरकर यांच्यासाठी. क्या बात आहे. आता संकर्षण तुमचं आहे. तुझ्या सासूबाईंचं संपूर्ण नाव काय? विभा सुनील पांडे. अगदी बरोबर आहे बाबा. अरे हुशार आहे यार. सासूबाई, आज तुमचं नाव कुठे घेतलं गेलंय बघा. वा वा. विभा सुनील पांडे यांच्यासाठी टाळ्यात. खरंच सकाळी प्रश्न बघा, सकाळी आधी कोण उठतं दोघांपैकी? संकर्षण गोविंद कराडे सकाळी उठतात आणि त्यानंतर शलाकाला उठवतात. उत्तर काय दिले बायकोने ऐका. आता हे खरं कोणाचं मला माहित नाही. शूटिंगच्या वेळी फक्त तो, एरवी मी. नाही. अरे बापरे. अरे मारा मारा मारा. इकडेच पटकन. असंच होतं. असंच होतं ना. हो, एरवी तू आधी उठतेस ना. त्याला झोपायचं असतं 9:30-10 पर्यंत. मतदान घेऊयात आपण. थांबा 1 मिनिट. इकडे लावा. मतदान घेऊयात. किती लोकांना वाटतं संकर्षण लवकर उठत असल्याने हात वर करा. अगे सांग. जसं काही रोज बघायला येतं ना सगळं, इतकं नाही तर काय, त्यांच्या घरात सीसीटीव्ही, यांच्या घरात फुटेज. आणि वहिनी लवकर उठत असतील असं किती लोकांना वाटतं? अरे वा. नाही नाही नाही. शलाका गैरसमज होतो बरं का माझ्याविषयी. तुझी आवडती सवय तिला, तुझी एक आवडती सवय कुठली आवडते? माझ्या अनेक सवयी तिला आवडत असणार आहेत. त्यातली एक स्वयंपाकात मदत करणे ही खूप आवडत असेल. बरोबर, तुझं उत्तर बरोबर. 3 पैकी 2. हा 3 पैकी 2. अच्छा, चला. बायकोनी दिलेलं पहिलं गिफ्ट. मला लग्न ठरल्यानंतर व्हॅलेंटाईन्स डे होता, तेव्हा पार्सल कुरिअरने मला एक पुष्पगुच्छ आला होता. ते पहिलं गिफ्ट होतं. त्याच्यानंतर माझा वाढदिवस होता, तेव्हा तिने एक अख्खा असा सेट पाठवला होता. ज्याच्यामध्ये एक पेन सुद्धा होता, ज्याच्यामध्ये एक ग्रीटिंग सुद्धा होतं, बरं, या दोन्ही मधलं एक निवडायचं आता तर. ज्याच्यामध्ये मला एक कुर्ता सुद्धा होता, जो मी आता हरवलाय लहान होतोय म्हणून. बरं, उत्तर आली माझ्याकडे 2. यातलं एक फायनल आता तरी नीट दे. पहिलं गिफ्ट जे मी दुसरं सांगतोय ते पहिलं, जे मला कुर्ता वगैरे वाला कुर्ता ना? वगैरे सगळं पाठवलं होतं. क्या बात. दोन्ही चुकीची सांगितली. तू कुठलंही ऑप्शन निवडला तर ते चुकीचंच होतं. कारण तिने असं दिलं, बायकोने दिलेलं पहिलं गिफ्ट ब्लूटूथ. पहिली कोणती फिल्म, कुठला सिनेमा तुम्ही एकत्र पाहिलाय? ऐन थंडीत हिच्या बाईकवरती जाऊन आम्ही किल दिल पाहिला होता. काय तू आज वाचलायस? हे बरोबर आहे, उत्तर आहे. बरोबर आहे, हे उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्याच्यामुळे स्कोर आता जवळजवळ असा झालाय की 4, 1 आणि 3. जोरदार टाळ्या. जिंकलेल्या आहेत चिन्मय उदगीरकर आणि गिरिजा उदगीरकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अभिजित खांडकेकर यांच्या सौ किती सुंदर नाचतात आपल्याला माहिती आहे. तर आमची अशी इच्छा आहे की या कपलने आज इथे एक जर नृत्याविष्कार सादर केला तर आम्हाला मजा येईल.
चिन्मय उदगीरकर आणि गिरिजा इथे आहेत. आता नृत्य तर झालं, कविता झाली. तुमच्याकडून काहीतरी ऐकायचं किंवा काहीतरी पाहायचं, काय तुम्ही जे तुम्हाला आवडेल ते? आम्ही दोघं मिळून एक गाणं गाणार आहोत जे वा, वा. आमचं दोघांचंही आवडीचं आहे. वा वा, जोरदार काय दोघांसाठी. तर आमच्याकडेही काही प्रेक्षक आहेत जे खूप प्रेमानं येतात आणि आज प्रेमाचा दिवस आहे त्यामुळे मी प्रेमानं बोलणार आहे त्यांच्याशी. कोणाला काही प्रश्न आहेत का प्लीज? सर मला विचारायचं, कोणाला विचारायचा प्रश्न? अभिजित सरांना विचारायचं. अभिजित खांडकेकर सरांना. सर साधारणपणे किती वर्ष झाली असतील लग्नाला तुमच्या? 4 वर्ष झाली आमच्या लग्नाला. 4 वर्ष झाली. वा वा सर, अभिनंदन. मॅडम अभिनंदन. फक्त सर एक छोटासा आक्षेप होता माझा. काय आता? हा, म्हणजे कसं 4 वर्ष लग्नाला झाली आणि ह्या माणसाला 21 वर्षाची मुलगी आहे. या 21 वर्षाची मुलगी आहे, 4 वर्ष लग्नाला झाली आहेत. कुठे आहे मुलगी? अरे मी स्वतः बघितली, यांच्या घरी आहे. कसं काय? अरे टीव्हीत रोज दाखवतात शनया शनया नावून तिला बोलवतात ते. ही त्यांची पोरगी आहे? हा मग कसं ते काय? सारखं ते तिला कसं बोलतात, बच्चा इकडे आहे. बच्चा इकडे बस, बच्चा खाल्लं का, बच्चा दुखलं का. आता मला सांगा बच्चा बच्चा कुणाला म्हणतात लोक? एवढे लाड तुम्ही माझ्या मुलाचे पण करणार. म्हणून मी म्हणलं 21 वर्षाची ती त्यांची मुलगी असावी. मुलगी नाहीये ती मैत्रीण असते त्यांची. अयो हा. मैत्रिणीला बच्चा म्हणता? तुम्हाला सांगतो मॅडम, मैत्रिणीला बच्चा म्हणणारा माणूस 1 नंबरचा लुच्चा. तुमच्या या जोड्या अशाच आयुष्यभर खूप गोड राहोत. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही पुन्हा पुन्हा असेच जोडीनं या आणि तुमची वाट बघू. या जोड्यांना या मंचातर्फे मिळते एक आठवण. तुम्ही सुद्धा आजूबाजूला नक्की एक झाड लावा. हाच संदेश देत आत्तापुरता घेणारे निरोप. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.